छान केलं इतकं गुटगुटीत खूप कसं तुमचं कसं मुलगा असतो तसं मी खूप छान होतो. म्हणजे एवढं छान होतं की आई वडिलांना एवढं परेशान करायचं की भयंकर. आता कशी तुमची मुलं परेशान करतात तसंच मी त्यांना परेशान करत होतो. मग उद्यापाट्या करायच्या, धिंगाणा करायचा, मस्ती करायची, हे असे माझे कार्यक्रम दिनचर्या करत होता. पण लहानपणी काय झालं माहितीये का, मला पतंग खेळायचा एवढा छंद होता. मी ती पतंग घेतली आणि पतंग घेतलीच नाही, तुम्ही आता खेळाव कुठं मैदानात नाही खेळलो. मी ती पतंग घेतली आणि छतावर गेलो. ती पतंग घेतली, छतावर गेल्याच्या नंतर ती पतंग अशा आकाशात चाललीये, दिलत चाललीये. ती त्या पतंगच्या नादामध्ये मी स्वतःचा संपूर्ण भान विसरून गेलो की मी काय करतोय ते. मला काहीच समजत नव्हतं. आणि खालून आई आवाज देते की अरे बाळा बजारला किती खेळशील, अरे खाली ये, अरे ऊन तापले, अरे तुला तहान लागली असेल, भूक लागली असेल, अरे ये खाली. आई खालून आवाज सतत देतीये. पण त्या खेळामध्ये मी स्वतःच संपूर्ण पूर्ण त्याच्यामध्ये एवढं मग्न झालो की मला काहीच भान नव्हतं की आकाशात पतंग डुलत चालली. माझे हात वरी चाललेत, खाली येत आहेत आणि अगदी जवळून छताच्या अगदी जवळून एक एलिव्हेंट पॉवरची सप्लाय करायची सगळं शहराला, म्हणजे आपण म्हणतो ना हाय वेटेज, ती अगदी लाईट जवळून गेली होती. आणि त्या खेळाच्या नादामध्ये माझे ते हात त्या स्पर्श झाल्याच्या नंतर मी बेशुद्ध झालो. आता ते तारेवरून वरतून मी खाली पडलो. म्हणजे आता इथून बेशुद्ध जायचं तर मला मी बेशुद्ध पडल्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये मला आईवडिला मिळालं. मग त्यावरती माझ्या शस्त्रक्रिया चालू झाल्या. मग त्यांनी काय केलं माहिती का, सुरुवातीला माझ्या मनगटापासून हात कट केले, नंतर कोपऱ्यापासून केले, मग सगळ्यात लास्टला शोल्डर पासून म्हणजे खांद्यापासून कट केले. आता हात कट करायचं कारण एवढं होतं की आता मेडिकल लाईनचे डॉक्टर्स तिथे बसलेले आहेत की ते गॅंग्रीन सुटतं, म्हणजे ते मास्क चढतं आणि चढून जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यांनी हात कट केले. आता वय वर्ष फक्त 6-7 महिने हॉस्पिटलमध्ये गेले. ते पूर्ण जखमा रिकवर होण्यासाठी मला बराच कालावधी लागला. मग घरी आल्या, मग मला आई भरवते, माझे वडील भरवतायत, माझे भाऊ भरवतायत. मला तहान लागलीये, भूक लागली, काही खावंसं वाटते, समोर फ्रूट पडले, काहीतरी उमरावंसं वाटते, तहान लागली, गॅस पकडतोय, हात समोर पडतोय, तोल चाललाय, त्याच हाताने हात समोर करून उठायचा प्रयत्न करतोय, पण ते हातच समोर येत नव्हते. आणि भूक लागलीये, संध्याकाळी गाव करताय, काहीतरी चॉकलेट खावशी वाटतेय, टेबलवर चॉकलेट पडली, चॉकलेट उठवण्याचा प्रयत्न करतोय, हात समोर पडतोय, चॉकलेट घ्यायचा प्रयत्न करतोय, पण नाही. आणि त्याच पद्धतीतून आईला मी म्हणतो, आई गं माझे हात कुठे? ही माय माऊली कशी सांगणार की बाळा तुझे हात कट झाले म्हणून. मग आपल्या एक हिंदू परंपरेमध्ये असतं की आपलं जर काही दुखापत झाली, काही ऑपरेशन झाले की आपले नातवातले भेटायला येतात, म्हणजे नातेवाईक भेटायला येतात. मग त्यांना आई वडील सांगत गेले की हा पतंग खेळताना तारेवर पडला, खाली पडला, मग हात कट करावे लागले. आता 8 वर्ष गेले, 9 वर्ष झाले. मला जीवन जगायचंय, मला स्वतःला तहान लागली, पाणी प्यायचंय, पाणी पिऊ शकत नव्हतो. माझा तोल चाललाय, माझा तोल घेतला तर मी पडतोय, सावरण्याचा प्रयत्न करतोय, हात समोर करतोय, पण हात समोरच नव्हते, काहीच नाही. आज तुम्ही पाहिलं असेल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दार रस्त्यापासून आंघोळ करेपर्यंत, संध्याकाळी झोपेपर्यंत सतत हात. पण आज तुम्ही पाहिलं असेल, आज मला जीवन जगायचं तर बिना हातांच्या साह्याने जीवन कसं जगायचं? आई किती दिवस भरवणार, वडील किती दिवस भरवणार, भाऊ किती दिवस भरवणार? माझ्या समोरही प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच पिरियड मध्ये एक सकाळच्या पेपर मध्ये एक लेख आला होता. एका मुलाला दोन्ही हात नव्हते आणि तो मुलगा पायामध्ये स्केच पेन पकडून चित्र काढत होता. लगेच माझ्या पप्पाने तो पेपर घेतला आणि वडील माझ्याकडे घेऊन ते पेपर आले आणि योगेश इकडे बाहेर बघ. तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी त्या पेपर मध्ये तो फोटो दाखवला. त्याही व्यक्तीला, त्याही मुलाला दोन्ही हात नव्हते आणि तो व्यक्ती खाली बसतो त्या पायामध्ये पेन्सिल पकडून चित्र काढत होता. मग मला वडिलांनी काय सांगितलं की अरे काय झालं, तुला बी हात नाहीत आणि त्यालाही हात नाहीये, तू पायामध्ये पेन्सिल पकडण्याचा प्रयत्न करू शकशील, नक्कीच तू प्रयत्न तर करून बघ. आज पायामध्ये पेन्सिल पकडण्यापासून तर 4 व्हीलर चालवण्याचा प्रवास माझं सगळं पाहिजे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आज आम्ही पाहिलं असल्या समाजामध्ये वावरत असताना आज शेतकरी पाहतो, आज नेटची एक्झाम कॅन्सल झाली, सेटची एक्झाम कॅन्सल झाली, आज बऱ्याचशा आपली 10वीच्या एक्झाम मध्ये रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, शेतीमध्ये अपयश आलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश आलं की आज आम्ही खचतो, आज आम्ही निराश पत्करतो, आम्ही दुःख डोक्यावर येऊन असतो.
नाही माझ्या वाजता नाही जमणार, नाही नाही करता येणार, नाही होणारच नाही, नाही मी करू शकत नाही. आणि त्याच जर कॉन्फिडन्स त्याच आत्मविश्वासावर तुम्ही मला सांगितलं ना की अरे का नाही करू शकत, तुझ्यात काय कमतरता आहे, तू कशाला कमी आहेस. पण आम्ही चुकतो कुठे माहितीये का, आज आम्ही दुःखांचा डोंगर एवढा करतो ना, एवढा करतो ना. आज साधा छोटेस पोळी वाजताना असेल, शेतामध्ये नांगरताना असेल, गाडी चालवताना असेल, थोडस जर आमच्या हाताला लागलं की आज लगेच आम्ही गळ्यामध्ये ती पट्टी बांधून गावात येतो. नाही मला हाताला लागले, माझ्या हाताला लागले, नाही मला चटका लागलाय, नाही माझ्या हाताला फोड आलाय. तेव्हा त्याची किंमत होती त्या हातांची, कळते की नाही. आज जर तुम्ही गावातले कोण्या गावातले म्हणजे दत्ताभाईने म्हटले सगळे म्हणजे की अरे ठीक आहे आज योगेशला हात नाही येत ना, आज सायन्स एवढं समोर गेले, एवढं समोर गेले की आपण काय करूया 30, 40, 50 लाख नाही 1 कोटी करू आपण. आणि दत्ताभाईने जर ठरवलं 1 कोटी आपण करू आणि योगेशला काय करू, एक हात देऊ. पण मला सांगा जे हात, जे देवाने दिलेले हात, त्याची संपत्ती आहे, कशाला तसेच जर आपण अब्जोनी करोड रुपयाची जरी संपत्ती आपण जर दिली तर त्याला तसे हात मिळतील का, मिळतील. मग मला सांगा आज आपण स्वतःवरती किती प्रेम करतो. मी छोटे छोटे मुद्दे घेतो कारण की पावसाचा पण खूप इव्हेंट आलेला आहे, बोलणारे पण बरेच आहेत आणि एक जर विषय आपण वाढवत गेला तर ते विषय खूप वाढत जाईल. छोटे छोटे मुद्दे घेतो. मग मला सांगा की आज आपण स्वतःवर प्रेम किती करतो, आज आपण स्वतःला किती जपतो. आज आपण कॉलेजमध्ये जाणारे असतील, कुठे कुठे राबणारे असतील, जॉब करणारे असतील, काही असेल, आज आम्ही पाहिलं असेल की आमच्या मुलं गाडीचा स्टंट मारण्यासाठी किती स्पीड मध्ये गाडी पळवतात. आज आमचे शेतकरी असतील, आज लगेच काय फक्त कर्ज घेतले म्हणून आणि कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करतात. अहो कर्ज फेडून होत जाईल नसेल तर आपण 10 कर्ज आणखी घेऊ, त्याच्या ओढ्यावर बसून, पण मरायचं नाही ना. मरणं हे किंवा पर्याय आहे का. मला तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण म्हणजे मी आहे ना, मला सगळ्यात दोन्ही हात नसताना मी जीवन जगतोय. हे जे मी भांग पाडलाय, हे जे मी पावडर लावलंय, हे जे मी दात घासते, मी आंघोळ केली, किती छान दिसतोय इकडे तेवढ्या आहे की राज्य किती गोडाच आहे का माझ्याकडून. आहे का माझ्या चेहरा असं काही दुःख आहे दुःख दिसतंय. पण आपण दुःख कशाला बाळगायचं, आपण आनंदी राहायचं. दुःख येणारच आहे. संत बहिणाबाई काय म्हणतात ते का ओळीमध्ये काय म्हणतात, आणि संसार जसा कवा चुल्यावर आधी हाताला चटके मग काय मिळते भाकर. त्यामुळे आपल्याला जर एखादं कोणतं जर कार्य करायचं असेल, कोणतं काम जर करायचं असेल तर आपल्याला पहिले चटके सहन करावे लागतील. इथं बरेच जण युवा पिढी बसलेली आहे, ऐकतायत पण बरेच जण. त्यांना जर गाडी शिकायची असेल, त्यांना जर एखाद्या एक्झाम मध्ये जर पास व्हायचं असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपण चांगलं नावनोंदणी करायचं असेल, शेतामध्ये जर वेगळं काहीतरी पीक पिकून काहीतरी वेगळा इतिहास करायचा असेल, त्यासाठी राबावं लागेल. पहिले आपल्याला घाम गाळावा लागेल, हाताला चटके सहन करावे लागतील आणि नंतरच आपल्याला यश मिळेल ना. यश किंवा लगेच मिळेल का, आता उठलो आणि लगेच संध्याकाळी मला 10,000 रुपये पाहिजेत, मिळतील का, नाही ना. त्यासाठी आपल्याला पहिले कष्ट करावे लागतील, राबावं लागेल. राबून आता मला सांगा, मी लगेचच्या लगेच इथं आलोय का. मी 10वीची एक्झाम दिली, मी स्वतःच्या पायानं पेपर दिला आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. आता एखादी जर अपंग व्यक्ती असेल तर तुम्हाला माहिती असेल, एखादा अपंग जर व्यक्ती असेल तर त्याला काय म्हणतो, रायटर मिळतो, म्हणजे मदतनीस मिळतो. मदतनीस म्हणजे काय, त्याला एक अर्धा घंटा रेस्ट कमी मिळतो. तो पायाला पेपर द्यायचा, तो हाताला पेपर तुम्ही त्याला सांगणार. पण नाही, मला काय करायचं होतं, स्वतःच्या हिमतीवर करायचं होतं. जे काय करायचं ते मी स्वतःच्या हिमतीवरच करणार होतो. मग 10वीच्या एक्झाम मध्ये मी 10वीच्या एक्झाम द्यायला गेलो, मी स्वतःच्या पायानं पेपर लिहून फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. 65% वरील मार्क घेतले. 12वीच्या मध्ये पण कमीत कमी 75% मार्क घेऊन पास झालो. BA केलं, BEd केलं आणि MA पण पास झालो. म्हणजे सगळं शिक्षण पायाने कम्प्लीट केलं. इथेच नाही थांबलो, आणखी काहीतरी करायचंय. बरं चला काही हरकत नाही ना, भाईजी म्हणले की तुम्ही बोलत असताना काही करून पण दाखवा. आता तुमची काय इच्छा आहे की मी ते करून दाखवायला पाहिजे. हा बोल आजी बोल, तुला सांग काय करायला पाहिजे इथे तुझ्या समोर. काही काय माहिती का, आजचा जो कार्यक्रम जो आहे, आज आम्ही पाहिला असेल की सोशल मीडियावर आम्ही आज सांगा काय करायला पाहिजे नाही इथे. आता पाहिलं असेल तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे. मला मोबाईल वापरता येईल का, किती जणांना वाटतं मला मोबाईल वापरता येईल, हात वरती करा. बाकीच्यांना वाटत नाही मला मोबाईल यूज करता येईल. आता ठीक आहे, आता 40 आता किती जणांना वाटतं, त्यांनी हात वरती करायचं.
द्यायचे का 1000 रुपये? चला काही हरकत नाही. मोबाईल कोणाकडे आहे? आता तो माझा जो मोबाईल आहे, तुम्ही मला एक नंबर सांगायचा, मी इथूनच त्यांना डायल करून त्यांना फोनवर बोलवलं, चालेल का? एकदा जोरदार काय झालं. आता ह्यामध्ये काही वेगळी सिस्टम वगैरे काही केली नाहीये, हा नॉर्मलच फोन आहे. आता कोणी पण मला एकदा नंबर सांगा, म्हणजे असं वाटेल की दत्ताभाईंचा नंबर यांच्याकडे सेव्ह आहे, लगेच हे डायल करतील आणि लगेच बोलतील. 9881 9881 70 70 87 87 52. आता जर गाडी वगैरे काही चालवत असेल तर ते गाणं कानाला ब्लूटूथ असतं किंवा सिस्टीमवर कनेक्ट केलं असं तेव्हा मी बोलू शकतो. पण आता माझ्याकडे कोणतंच यंत्र नाहीये. आता आणि मला याला बोलायचंय. आला फोन. 9881 7887 52. 9881 7087 9881 9881 70 70 87 87 52. मगाशी नंबर गलत झाला होता, आता त्यांना मी बोलतो. त्याचा नंबर का माझ्याकडे सेव्ह नाही. आला का? आता त्यांना बोलायचं असतं मी असं बोलणार. हॅलो हॅलो, नमस्कार, कुठे आहेत मी? मी आपल्याच गावामध्ये आलोय. कार्यक्रम खूप चांगला चाललाय. तुम्ही कुठे गाईड झाले आहेत का? मीच बोलतोय. हो बोलतोय. हा पाना आणखीन एकाला फोन लावायचं म्हणजे 82